11,51,000ला खरेदी केला होता. 11 लाखाला? 11,51,000 चांगला पळत होता. पण मग त्याच्यानंतर आपण हे सगळं खुराक दिला, त्याची तेवढी परिस्थिती नव्हती. मग खुराक देऊन त्याला ते घडवलं. आतापर्यंत त्यांनी 200च्या स्पर्धा जिंकल्या जवळपास. आणि सर्जाचं वय किती आहे? सरचा एक 2.5 वर्षाचा, ते 2.5 ते 3 वर्ष. पण मग आता जेव्हा आपण एक सिनियर आणि एक ज्युनियर बैल असं म्हणतो, तेव्हा सिनियर म्हणजे किती असला पाहिजे त्याला काही मर्यादा नाही समजा. ज्युनियर म्हणजे जास्तीत जास्त किती वयाचा? दातांवर राहतं, त्याचे दात किती पडले त्याच्यावर राहतं. मग दुसरा म्हणजे सिनियर बैलाचे दात किती असतात? 4 दाताच्या पुढं. ते सिनियर म्हणजे पहिला सुरुवात दात पाडणं म्हणजे ते आदत खोंड. दात पाडायच्या अगोदर, दात पाडल्यानंतर जे दुसरं होतंय, चौसं झाल्यानं चौसाच्या पुढे हे काय हे नाही कळत आहे. दुसरं होतंय म्हणजे काय होतंय? दोन दात. ज्या दुधाची दात असतं ना आपल्या मुलांचे पण समजा मानवाचे. आपले पण लहान असताना दात पडून उगवते, तसंच ते जनावरांचे पण तसंच दात पडतं आणि दुसरे दात आणि 2 दात उगतात त्याला. साधारण 2 वर्षानंतर हा विषय दातांचा चालू होतोय. बिनदाती म्हटलं की 1-2 वर्ष, पुन्हा 3ऱ्या वर्षी. आता ही नंबर घेतलेली बैल आहेत 3 ते 4 वर्षातलीच आहेत. म्हणजे आता लखन मी तुम्हाला जे बोललो, आता 5 वर्ष रनिंग म्हणजे तो पूर्ण बैल झाला. म्हणजे 8 दात असतात ना, ते पूर्णचे पूर्ण झाले त्याचे. आणि सर्जाला किती आहे? आता 2 दात. म्हणजे एक 2.5 ते 3 वर्षाचा. अच्छा. आणि तुमच्या बैलाचं नाव काय आहे? हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर बैल असं नाव का? काय त्याच्या मागचं स्टोरी आहे? काय त्याच्यात पळ तसा आहे तेवढा जास्ती. अच्छा, हेलिकॉप्टर सारखा. हो हो. आणि तुम्ही बैलासाठी काय त्याचा खुराक काय असतो आहे? आम्ही बैला मटकी, तांबडं हुलगं म्हणून मिळते ते, खपली गहू, परत ते सातू म्हणून मिळते ते, हे सगळं मिक्स करून. तुमचा बैल दूध पितो का? नाही, आम्ही दूध नाही पाहिजे. अच्छा, तुम्ही नाही दूध पाहिजे. अंडी डाएट वेगवेगळे आहेत. अच्छा. हे यांची 100 मीटर, यांची क्रॉस कंट्री थोडक्यात. अच्छा, डाएट पण तुमच्याकडे तुम्ही अंडी नाही घालत? काय बैलांना चालतंय ते, काय बैलांना नाही चालत. आता आमच्या बैला दूध अंडी पाजलं तर त्याला दम लागायला चालू करते म्हणताना आम्ही ते घालून बघितले, ते नाही चालत म्हणताना आम्ही ते बंद केले. महत्वाचं कारण मालकच शाकाहारी आहे त्यामुळे. आणि तुमच्या बैलाचा काय आहे? ब्रेक फेल. हा, ब्रेक फेल म्हणजे असा तो पळतो की त्याला ब्रेकची काय गरज, ब्रेक लागत नाही. तर त्याचं म्हणजे त्याचा खुराक काय आणि त्याचा व्यायाम काय असतो? आता साहेबांनी सांगितलं त्याच पद्धतीनं खुराक म्हटलं तर बऱ्यापैकी सगळ्यांचा हा गहू, मटकी हे अशाच पद्धतीचा सगळा खुराक असतो. कोण दूध घालतात, कोण घालत नाहीत. प्रत्येकाच्या त्या डाएटप्रमाणे, जनावराच्या शरीराच्या प्रॅक्टिसप्रमाणे असतं. व्यायाम किती होतोय त्याच्यावर पण ते राहतं. वैरण असते बरेच प्रकारची. एक 2-3 एकर जमीन खास त्याच्यासाठीच ठेवायला लागते की बाबा शाळू, गवत असे वेगवेगळ्या प्रकारचे वैरण त्याला द्यावी लागते. शिवाय रोज त्याच्याबरोबर एक अर्धा तास त्याचं व्यायाम घ्यावा लागतो. व्यायाम म्हणजे नांगरट, खुरट अशा पद्धतीनं 2-3 दिवसातनं त्याला चालवून फिरवून आणायला लागतं. आठवड्यातनं एकदा ही जी 7 किलोमीटरचं जे रनिंग आहे आम्ही म्हणतोय, ते 7 किलोमीटर त्याला ते चालवून आणायला लागतं. अशा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ह्या गोष्टी, शिवाय तो आमचा बैल पण त्या पद्धतीचा असतो. आता तो विषय असा झाला, बैल घ्यायचा म्हणून ठरवला, परंतु म्हटलं जो बैल आपल्याला म्हणजे ह्या क्षेत्रात नाव कमवेल अशा पद्धतीच्या दृष्टीनं आपण ते खरेदी करूया. म्हणून आम्ही ज्यावेळेला गेलो खरेदीला, त्यावेळेला 12 ते 13 लाख रुपये किंमत असताना सुद्धा आम्ही असं धाडस केलं की अमुक एक बैल आम्ही घेणारच आहे आणि त्या मालकाकडे आम्ही पाहिजे